नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या कृषी चॅनलमध्ये। आजचा व्लॉग हा फर्निचर रिलेटेड नाही आहे। चलले आता सावंतवाडी, तळा बघताय किती भरला था। काम पण आहे का असा बारीकसा, म्हटलं सावंतवाडीत जाऊया, काम पण आटपून घेऊया आणि तुमका तळ्याचा पण दर्शन करून दे। जाऊ काय डेअरिंग नाही या पावसानात कायच्या काहीतरीच केलेला। अखेरीस जर पाणी बिनी भरलं तर मी अडकतले सावंतवाडीत, पण काय करतलं कस्टमराक सांगलंय जरा येतंय म्हणून, त्याच्यामुळे जाऊचाच लागतला। ह्या असा सावंतवाडीचा विठ्ठल मंदिर। काय मूर्ती हा, खरंच खूप सुंदर मूर्ती हा, मस्तच मूर्ती हा। आता विठ्ठल मंदिरमध्ये आज सप्ताह असल्यामुळे बऱ्यापैकी भजन म्हणा किंवा फुगडी बऱ्यापैकी चालू आहे। आता जस्ट भजन चालू झाला, याच्या अगोदर फुगडी कार्यक्रम झालो। आम्ही याच्या आधीच 2 मिनिटं अगोदरच संपलो आणि आता इलो दर्शन घेतलं। बघू शकता तुम्ही, भजन चालू आहे आता। मंदिरात गेलोय, विठ्ठल मंदिर झाला तो डायरेक्ट गेलाय आता सावंतवाडीचा तळा दाखवतो। आता वाटलं तळा भरला असताला, जवळपास म्हटलं 2-3 दिवस पाऊस लागतो म्हणजे बऱ्यापैकी तळा भरला असताला, पण काय ह्या काय तळा भरलेला दिसणार नाही हा। अजून 10 दिवस जरी पाऊस लागलो तरी मला वाटत नाही की हा तळा भरत असा। दुसरी गोष्ट म्हणजे मासे मात्र तळ्यातले बरे दिसतात। जर आमच्याकडले जर पोरगे आणले असते ना, खूप जण बरे असतात आमच्याकडे, योगेश, गणेश, त्याच्यानंतर रोहन, एक मासो ठेवल्या नसतो इकडे, कायमचे गरज बसले असते सकाळचे। सावंतवाडी या प्रसिद्ध लाकडी खेळण्यांसाठी म्हणा किंवा सावंतवाडी तो राजवाडवा, दुसरी गोष्ट म्हणजे तळा बऱ्यापैकी फेमस आहे आणि बऱ्यापैकी डेव्हलप पण झाला। हवे ते वस्तू मिळतात। आता इकडे बघितलात तर तुम्ही पूर्ण खाऊ गल्ली आहे, पूर्ण जे मेन ऑफिस असतात ते इथे दिलेले असतात। त्याच्यामुळे आता आमचा काय खाऊचा झाला, शेवपुरी म्हणा, पाणीपुरी म्हणा किंवा काय मोमोज वगैरे, तर लोक काय करतात इथे घेतात आणि काटड्यावर येऊन बसतात। एक बऱ्यापैकी विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून एक तळ्याकडे बघितलं जातं। चला मग मी आता चाललोय, माका जस्ट आता एक कॉल इलो, तर माका कसा ते जाऊचाच लागतला, त्यामुळे मी आजचा माझा व्हिडिओ आता हेच थांबवतोय, स्टॉप करतोय। तुमका जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।